मग स्थान परिवर्तनाचा स्वामी म्हणजेच तिसऱ्या घराचा स्वामी 12 घरांपैकी ज्या घरांमध्ये बसलेला असणार आहे त्या घरावर या तिसऱ्या घराच्या स्वामीचा इम्पॅक्ट असणार आहे. आता उदाहरण देऊन आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे कसं काम करणार आहे आणि आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे. बघा, ह्या ज्या लिहिलेल्या आहेत नंबर्स, ह्या राशीज आहेत. ह्या काय राशीज आहेत. हे पहिलं घर आहे, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ही जी बाकीची आहेत ही घर आहेत. या घरांमध्ये तुमचा कोणताही नंबर असू शकतो. तुम्ही बघायचं आहे की तुमच्या पहिल्या घरात कोणता नंबर आहे, दुसऱ्यात कोणता आहे, तिसऱ्यामध्ये कोणता नंबर आहे. आता माझं धनु लग्न कुंडले 9 नंबर पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये 10 नंबर आहे, तिसऱ्यामध्ये 11 नंबर आहे. हे तिसरं घर, त्या तिसऱ्या घरामध्ये जो नंबर लिहिलेला असणार आहे ती तुमची रास असणार आहे तिसऱ्या घरातली. आणि त्या राशीचा स्वामी म्हणजे तिसऱ्या घराचा स्वामी ज्या भावांमध्ये बसणार आहे तिथं तो इम्पॅक्ट टाकणार आहे. आता बघा, 11 नंबर ज्यांच्या 3 नंबर मध्ये आलेला आहे त्यांनी समजून घ्यायचं की आपला तिसऱ्या घराचा स्वामी शनी आहे. इथं 10 नंबर असला तरी पण शनी आहे. 12 असेल इथं तर गुरु असणार आहे. 9 नंबर इथं असेल तर तुमचा स्वामी गुरु असणार आहे. बुध 3 आणि 6 नंबर असतील तर तुमचा स्वामी बुध असणार आहे. 1 नंबर इथं असेल तर मंगळ असणार आहे. 2 नंबर असेल, 7 नंबर असेल तर इथे शुक्र असणार आहे. 5 नंबर तुमच्या इथं असेल तर सूर्य स्वामी असणार आहे. असे प्रत्येक नंबर्स ज्या राशींचे आहेत त्या राशीचा स्वामी हा तुमच्या तिसऱ्या घराचा स्वामी असणार आहे. सिंपल आपण काय बघायचं आहे की तुमच्या तिसऱ्या घरामध्ये कोणती रास आहे आणि त्याचा स्वामी कुठं बसलेला आहे. बघा, तिसऱ्या घरामध्ये 11 नंबर रास आहे त्यामुळे मी शनीला इथं स्वामी मानतोय हा कुंडलीमध्ये. आता हा शनी किंवा ह्या तिसऱ्या घराचा स्वामी पहिल्या घरामध्ये गेला. आपण उदाहरण देत घेऊया की तिसऱ्या घराचा स्वामी पहिल्या घरामध्ये गेला. याचा अर्थ आहे की ज्यावेळी तुम्ही चेंज ऑफ प्लेस करणार, स्थान परिवर्तन करणार, त्यावेळी तुमचं व्यक्तित्व काय होणार आहे, चेंज होणार आहे. तुमचं व्यक्तित्व तुम्ही जिथं राहता तिथं चेंज होणार नसून तुमचं व्यक्तित्व कुठं चेंज होणार आहे, ज्यावेळी तुम्ही स्थान परिवर्तन करणार, ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार. व्यक्तित्वाला बूस्ट करण्यासाठी ट्रॅव्हलिंग करणं किंवा स्थान परिवर्तन करणं फार अहम आहे. व्यक्तित्वाला बूस्ट करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर येणं, ऑनलाईन गोष्टींमध्ये येणं फार महत्वाचं आहे. मुवमेंट करणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करणार तुमच्या व्यक्तित्वामध्ये बदलाव येणं. समजलं? व्यक्तित्व कुणाच्या अंडर आलं तर तिसऱ्या घराच्या स्वामीच्या अंडर आलं. कारण तिसऱ्या घराचा स्वामी कुठे गेला, पहिल्या घरामध्ये गेला. आता आपण पुढे जाऊया की तिसऱ्या घराचा स्वामी कुठे गेला, दुसऱ्या घरामध्ये गेला. आता काय होणार आहे हो, दुसरं घर धन आणि संपत्तीचं आहे. तुमच्या धनाला रिप्रेझेंट करणारं घर दुसरं आहे. इथे तुमचे संस्कार सुद्धा येतात. इथे तुमचा पैसा, तुम्ही सेल्फ अर्नड मनी, तुम्ही जी कमाई करता स्वतःहून त्याचं घर दुसरं आहे. कमाई कशी होणार, पैसा कुठून येणार, धन कुठून येणार, तर धन तिसऱ्या घराच्या स्वामीच्या ऍक्टिव्हेशन नंतर येणार. ज्यावेळी तुम्ही चेंज ऑफ प्लेस, स्थान परिवर्तन करणार, त्यावेळी काय होणार आहे, तुमच्या तिसऱ्या घरामध्ये तिसऱ्या घराचा स्वामी दुसऱ्यामध्ये येऊन काय होणार, तुमच्या धन संपत्तीला वाढवणार. तुमची प्रॉपर्टी तुमची धन संपत्ती तुमच्या राहत्या घरामध्ये नसून किंवा तुम्ही जिथं राहता त्या ठिकाणी नसून तुम्ही चेंज ऑफ प्लेस केल्यानंतर ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणून थर्ड हाऊस लॉर्ड इन सेकंड हाऊस काय करणार आहे की धन संपत्तीला स्थान परिवर्तनानंतर वाढवणार आहे. आता पुढे जाऊया. तिसऱ्या घरात स्वामी ऑनलाईन मीडिया, ट्रॅव्हलिंग वगैरे दाखवतो. तर ह्या गोष्टींमधून सुद्धा तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे. ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करणार, जेवढं तुम्ही ट्रॅव्हल करणार, जेवढी तुम्ही लाईफमध्ये मुवमेंट ठेवणार, तेवढ्या आपल्या धन संपत्तीमध्ये वाढ होणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे धनासाठी आपल्याला शॉर्ट ट्रॅव्हल वगैरे या गोष्टी करायच्या आहेत. ऑनलाईन गोष्टींमध्ये यायचं आहे. ऑनलाईन गोष्टी तुमच्या धनाला वाढवणार आहेत, सिद्ध होणार आहेत. आता बघा, तिसऱ्या घराचा स्वामी तिसऱ्यामध्ये बसला, त्या राशीचा स्वामी त्या राशीमध्ये बसला, तर ट्रॅव्हलिंगसाठी किंवा पुरुषार्थासाठी ही गोष्ट चांगली आहे. स्थान परिवर्तन करणं, ऑनलाईन मीडियामध्ये येणं, सोशल मीडियावर येणं किंवा युट्यूब सारख्या गोष्टी करणं ह्या व्यक्तीसाठी चांगल्या आहेत. कारण तिथं तुझं त्याचा काय होणार आहे, पुरुषार्थ होणार आहे. तिथं त्याचं व्यक्तित्व किंवा तिथं त्याचं करेज, धैर्य वाढणारं इथं सिद्ध होणार आहे. लक्षात येते? पुढे जाऊया आपण. तिसऱ्या घराचा स्वामी चौथ्यामध्ये गेला, स्थान परिवर्तनाचा स्वामी चौथ्यामध्ये गेला,
जे घर, चौथं घर काय दाखवतं, भूमिभवन वाहनला दाखवतं. तर तुमचं भूमिभवन वाहन काय होणार आहे, इथं लॉस होणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं भूमिभवन वाहन तुम्ही जिथं राहता तिथं बनणार नसून तुमचं भूमिभवन वाहन किंवा तुमची संपत्ती, प्रॉपर्टी कुठं बनणार आहे, ज्यावेळी तुम्ही चेंज ऑफ प्लेस करणार आहे किंवा एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहे, जिथं तुमचा जन्म झालाय त्या जन्मस्थानापासून वेगळ्या ठिकाणी जाणार आहे, तिथं तुमची धन संपत्ती किंवा तुमची प्रॉपर्टीज बनणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. प्रॉपर्टी बनवण्यासाठी आपल्याला चांगला योग काय दाखवते की स्थान परिवर्तन करणं. प्रॉपर्टी कुठं बनवणं, जिथं तुमचा जन्म झालाय तिथं प्रॉपर्टी न बनवता जिथं तुमचं कर्मस्थान आहे किंवा जिथं तुम्ही स्थान परिवर्तन करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टीज बनवू शकता. आता तिसरं घर काय दाखवतं, स्टेट टू स्टेट, म्हणजे राज्यामध्ये तुम्ही स्थान परिवर्तन करू शकता. हे एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणं, राज्यामध्ये स्थान परिवर्तन करणं, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही इथं करू शकता. मोठ्या लेवलला सुद्धा स्थान परिवर्तन करू शकता, स्टेट टू स्टेट किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, राज्य टू राज्य किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थान परिवर्तन करू शकता प्रॉपर्टीसाठी. आता बघा आपण पुढे जाऊया. तिसऱ्या घराचा स्वामी 5व्या घरामध्ये आला. 5वं घर तुमची बुद्धी आहे, तुमचा इंटेलिजन्स आहे, तुमची एन्जॉयमेंट सुद्धा आहे. आता ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार काय होणार आहे, तुम्ही एन्जॉय करणार, तुम्ही एक आनंद फील करणार. ट्रॅव्हलिंग, शॉर्ट ट्रॅव्हलिंग काय होणार आहे की तुम्ही मजा करणार, मजा घेणार त्या गोष्टीची. तुमची बुद्धी सुद्धा शार्प होणार. कुठं होणार, ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार. ऑनलाईन गोष्टींद्वारे तुम्ही लर्निंग करू शकता. 5वं घर लर्निंगचं आहे आणि या गोष्टींद्वारे आपलं लर्निंग फास्ट होणार आहे, आपल्याला लर्निंग मध्ये हेल्प होणार आहे. ऑनलाईन गोष्टींद्वारे शिकणं इथं फायदेशीर ठरणार आहे. ऑनलाईन गोष्टींवर येणं आपल्या बुद्धीला वाढवणार ठरणार आहे. ओव्हरऑल इथं स्थान परिवर्तन केल्यानं आपल्या बुद्धीला काय होणार आहे, गती मिळणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. बघा तिसऱ्या घराचा स्वामी 6व्या घरामध्ये आला. 6वं घर सगळ्यात महत्वाचं घर, जॉबचं घर, सर्व्हिसचं घर 6वं घर आहे. 10व्यापासून हे घर 9वं आहे, त्यामुळे कर्मक्षेत्राचं भाग्य सुद्धा 6व्या घरामध्ये बसलेलं आहे. लक्षात आहे, तुम्हाला डेली रुटीन मध्ये मिळणारे पैसे हे सुद्धा 6व्या घरातून पाहिले जातात. कोणाकडून तर येणारे पैसे, सर्व्हिस, तुम्ही जी सर्व्हिस देता त्या सर्व्हिसच्या ऐवजामध्ये येणारे पैसे सुद्धा 6व्या घरातून पाहिले जातात. ओव्हरऑल जॉब, सर्व्हिस, लक ऑफ कर्मक्षेत्र, पैशाचं दुसरं घर सुद्धा ह्याला मानलं जातं. आता ह्या गोष्टींना ऍक्टिव्हेट करण्यासाठी जॉब, सर्व्हिस, लक ऑफ कर्मक्षेत्र आणि मनी आपल्याला काय करायला पाहिजे, स्थान परिवर्तन. ज्यावेळी तुम्ही स्थान परिवर्तन करणार कशासाठी, जॉबसाठी, तर काय होणार आहे, तुमच्या जॉबमध्ये वाढ होणार, तुमच्या सर्व्हिसमध्ये वाढ होणार आणि तुमच्या कर्मक्षेत्राचं लक सुद्धा इथे तुम्हाला काम करताना दिसणार आहे. पैशाच्या दृष्टिकोनातून सर्व्हिसच्या ऐवजी जो पैसा मिळतो 6व्या घरातून पाहिला जातो, त्यासाठी सुद्धा स्थान परिवर्तन करणं इथं फायदेशीर ठरणार आहे. ओव्हरऑल तुमच्या जॉबसाठी स्थान परिवर्तन करणं हे इथं सिद्ध होणार आहे किंवा एक चांगली गोष्ट ठरणार आहे असं आपण म्हणू शकतो. तिसऱ्या घराचा स्वामी 6व्या घरामध्ये जॉबसाठी चांगला आहे ज्यावेळी आपण स्थान परिवर्तन करणार आहे. आता बघा तिसऱ्या घराचा स्वामी कुठं आला, 7व्या घरामध्ये आला. 7वं घर व्यापाराचं आहे. आता जर मी म्हंटलो की व्यापारासाठी स्थान परिवर्तन केलं पाहिजे का, तर इथं काय उत्तर आलं पाहिजे की ज्यावेळी तुम्ही स्थान परिवर्तन करणार, होम चेंज करणार, घर चेंज करणार, एका वेगळ्या ठिकाणी जाऊन राहणार, त्यावेळी तुम्हाला व्यापारामध्ये फायदाच होणार आहे. बघा व्यापारासाठी स्थान परिवर्तन करणं ही मोठी गोष्ट इथं ठरणार आहे. ओव्हरऑल तिसरं घर काय दाखवतं, मीडिया, ऑनलाईन थिंग्स दाखवतं. व्यापारामध्ये किंवा बिझनेसमध्ये जर तुम्ही मीडियाचा वापर केला, सोशल मीडियाचा वापर केला, ऑनलाईन गोष्टींचा वापर केला, तरी सुद्धा आपल्या व्यापारामध्ये इथं वाढ झालेली दिसणार आहे. व्यापारामध्ये जेवढे आपण मुवमेंट ठेवणार आहे, जेवढं आपलं ऍक्शन्स ठेवणार आहे, तेवढं आपल्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे. तिसरं घर एजन्सीला दाखवतं. आपण एजन्सीज रिलेटेड व्यापार जेव्हा तिसऱ्या घरात स्वामी 7व्या मध्ये असतो अशा ठिकाणी करू शकतो. काय होणार आहे, आपल्याला व्यापारामध्ये वाढ होताना दिसणार आहे. ओव्हरऑल स्थान परिवर्तन किंवा घर चेंज करणं हे आपल्याला व्यापारामध्ये वाढ करणार दिसणार आहे. तुमच्या मॅरेजमध्ये सुद्धा याचा फायदा होताना दिसणार. आता पुढे जाऊया की तिसऱ्याचा स्वामी 8व्या मध्ये गेला. 8वं घर पीडा. 8वं घर काय, पीडांचं आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं, जर इंजिनियर लोक जेवढे आहेत ते 8व्या घरामध्ये बसलेले आहेत.
इंजिनियर, त्यानंतर ऑकल्टच्या रिलेटेड जेवढी जेवढी लोक आहेत, ऍस्ट्रॉलॉजी करणारी कुठं बसलेले आहेत, 8व्या घरामध्ये बसलेले आहेत. सर्जरी करणारी लोक सुद्धा 8व्या घरामध्ये बसलेले आहेत. इन्शुरन्स सेक्टरवाली सुद्धा 8व्या घरामध्ये बसलेले आहेत. ओव्हरऑल नॉर्मल लोकांसाठी पीडा देणार आहे, पण जे लोक ऑकल्ट मध्ये, ज्योतिषमध्ये, इंजिनिअरिंग मध्ये, सर्जरी किंवा इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये असतील, जे लोक एंजल इन्व्हेस्टिंग मध्ये असतील, त्या लोकांसाठी इथे काय होणार आहे, स्थान परिवर्तन फायदा करून देणार आहे. ज्या लोकांना गुप्त विद्यांमध्ये रस आहे, त्यांची गुप्त विद्या स्थान परिवर्तनानंतर त्यांना अचीव होणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. स्थान परिवर्तन करणं गुप्त विद्या शिकण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. बघा, स्थान परिवर्तनाचा लॉर्ड कुठं बसला, 9व्या घरामध्ये बसला. 9वं घर काय हो, तुमचं भाग्याचं आहे. आता बघा, ज्यावेळी आपण भाग्य किंवा भाग्याच्या गोष्टींचा विचार करतो, त्यावेळी काय होणार आहे, स्थान परिवर्तन तुमच्या भाग्याला काय करणार आहे, ऍक्टिव्हेट करणार आहे. ज्यावेळी तुमचं घर बदलणार, ज्यावेळी तुम्ही तुमचं राहतं स्थान बदलणार, तुम्ही तुमच्या जन्मस्थानापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार, त्यावेळी तुमचा लक सेक्टर तुमच्या सोबत राहणार आणि तुम्हाला हेल्प करत राहणार. लकला ऍक्टिव्हेट करायचं आहे स्थान परिवर्तन, लकला ऍक्टिव्हेट करायचं आहे चेंज ऑफ प्लेस, लकला ऍक्टिव्हेट करायचं आहे मुवमेंट, लकला ऍक्टिव्हेट करायचं आहे शॉर्ट ट्रॅव्हल, लकला ऍक्टिव्हेट करायचं आहे मीडिया रिलेटेड गोष्टींची अचिव्हमेंट करणं आपल्या लकला अचीव्ह करणार आहे, किंवा मीडिया रिलेटेड गोष्टींची अटॅच्ड होणं आपल्या लकला ऍक्टिव्हेट करणार आहे. आता त्याच्या पुढे जाऊया, 3ऱ्या घराचा स्वामी 10व्या घरामध्ये गेला. 10वं घर कर्मक्षेत्राचं आहे, फार इम्पॉर्टंट घर आहे. आपलं जे काम आहे, आपण जे काम करणार आहे, आपलं नेम फेम आहे, या सगळ्या गोष्टींचा संबंध 10व्या घराशी आहे. जर आपलं कर्मच चाललं नाही तर काय गोष्टी चालणार आहेत. कर्माचा संबंध कुठं बनला, 3ऱ्या घराशी बनला. 3ऱ्याचा स्वामी कर्माच्या ठिकाणी येऊन बसला. आपल्याला काय करायचंय, स्थान परिवर्तन करायचं आहे. स्थान परिवर्तन तुमच्या कर्माला बूस्ट करणारं ठरणार. तुम्ही तुमच्या राहत्या ठिकाणी काम करत बसला तर तिथं बूस्टिंग मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या जन्मस्थानापासून लांब गेला तर काय होणार आहे, इथं आपल्या कर्माला बूस्ट मिळणार, आपलं काम चांगल्या पद्धतीने चालायला लागणार, गिराईक वगैरे यायला लागणार. जर आपलं काम ऑनलाईन गोष्टींच्या रिलेटेड असेल, ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड असेल, मीडियाच्या रिलेटेड असेल, मुवमेंटच्या रिलेटेड असेल, तर इथं आपलं काम चालणार आहे. म्हणून स्थान परिवर्तनाचा, मुवमेंटचा, ऑनलाईन गोष्टींचा तुमच्या कर्मक्षेत्रावर इथं इम्पॅक्ट असणार आहे. या गोष्टी केल्यानं आपल्याला काय होणार आहे, कर्मक्षेत्रामध्ये एक चांगली अचिव्हमेंट मिळणार आहे. ऑनलाईन वर्क तुम्ही करू शकता. त्याच्या पुढे बघा, कर्मक्षेत्र 3ऱ्या घराचा स्वामी 11व्या घरामध्ये गेला. इच्छापूर्तीचं घर आहे, लाभाचं घर आहे, ओव्हरऑल चांगली गोष्ट आहे. इथं स्थान परिवर्तन किंवा चेंज ऑफ प्लेस करून तुम्हाला काय होणार आहे, लाभच होणार आहे, तुमच्या इच्छा पूर्ती इथं होणार आहे असं आपण म्हणू शकतो. 3rd हाऊसचा लॉर्ड 12व्या घरामध्ये गेला. ओव्हरऑल लॉसेस आहेत, पण जे लोक अध्यात्मामध्ये आहेत, ज्यांना अध्यात्मामध्ये जायचं आहे, तर अध्यात्म अचीव करणारं घर 12वं घर आहे. 3ऱ्या घरात स्वामी 12व्या घरामध्ये गेला. ज्यावेळी हे लोक स्थान परिवर्तन करतील, आध्यात्मिक यात्रेसाठी करतील, त्यावेळी त्यांचं अध्यात्माचं घर ऍक्टिव्हेट होणार. त्यांना काय होणार, एक चांगल्या प्रकारचं नॉलेज, ज्ञान इथं मिळणार आहे. कारण 12वं घर काय आहे, मोक्षाचं आहे. ते एक चांगल्या प्रकारचा मोक्ष इथं फील करणार. ओव्हरऑल स्थान परिवर्तनाचा स्वामी 1ल्या घरापासून 12 घरांमध्ये काय करणार आहे, स्थान परिवर्तनाने, ऑनलाईन गोष्टींद्वारे, मुवमेंटने, चेंज ऑफ प्लेसने प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली ऍक्टिव्हेट करणार आहे. तर अशा प्रकारे स्थान परिवर्तन म्हणजे कुंडलीतलं 3रं घर आणि 3ऱ्या घराचा स्वामी कोणत्या भावामध्ये गेलेला आहे बघायचं आहे, आणि त्याद्वारे तुम्ही काय करायचं आहे, स्थान परिवर्तनाद्वारे तुमच्या गोष्टींना ऍक्टिव्हेट करायचं आहे. किंवा 3ऱ्या घरातल्या गोष्टींद्वारे, जसं मुवमेंट, ऍक्शन, ट्रॅव्हलिंग, शॉर्ट ट्रॅव्हल, मीडिया, ऑनलाईन थिंग्स, त्यांच्या ऍक्टिव्हेशननं तुम्ही तुमच्या कर्मक्षेत्राला, बिझनेसला, जॉबला, प्रॉपर्टीजला, व्यक्तिमत्वाला, पैशाला, तुमच्या माइंडला, तुमच्या बुद्धीला ऍक्टिव्हेट करू शकता.